कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मसाल्याची लाटी वडी बनवूया. त्याला लागणारं साहित्य बघा. हे खोबरं किसून घेतले, चिरलेली बारीक कोथिंबीर, हा गरम मसाला, हे लसूण, मीठ, हे तीळ आणि ही धने जिऱ्याची पावडर, हा ओवा आणि हा घरचा मसाला. हे बेसन आपण जसं चपातीला कणिक भिजवून घेतो तसं घट्ट भिजवून घ्यायचं आणि हे सगळं सारण वाटून घ्यायचं. चला तर आपण हे सारण वाटून घेऊ आणि हे पीठ भिजवून घेऊ. हे बघा, आपण हे सारण करून घेतले, हे बेसन भिजवून घेतलं. आपण आता वडी करायला सुरुवात करू. ह्या पिठामध्ये थोडंसं मीठ, हळद घालायची, बाकी काय नाही घालायचं. हे बघा, छान असं पीठ भिजवायचं जाडसर. तोपर्यंत इकडं पाणी तापायला ठेवले. जसे आपण मोदक उकडतो ना तसं ती वडी उकडायची असते, म्हणून इकडे पाणी तापायला ठेवले. हे अशी पोळी लाटायची आणि त्यात हे सारण भरायचं. भरपूर सारण जसं मावेल तितकं भरायचं. किंचित कडा मोकळ्या ठेवायच्या, कारण आपल्याला ते दुमडायला लागते वडी, सारण बाहेर येऊ नये म्हणून. हे बघ, असं सारण भरायचं. त्याच्यावर कोथिंबीर आपण चिरली ती टाकायची. हे बघा, आता ही हलक्या हाताने वडी अशी दुमडून घ्यायची, हलक्या हलक्या हाताने. हे बघा, अशी कडा दाबायच्या, कारण त्यातून मसाला बाहेर येतो नाहीतर. हे बघा, ह्या अशा कडा दाबायच्या. आता आपण ही वडी हलक्या हाताने सुरीने कापून घेऊ. हे बघा, आपण ह्या थोड्या थोड्या कडा कापून घेतल्या आणि अशी शंकरपाळ्यांच्या आकाराची वडी हलक्या हाताने कापून घ्यायची. आपण ह्या अशा वड्या कापून घेतल्या. आता आपण ह्या उकडायला ठेवू. चला तर मग, हे बघा, आपली ही वडी उकडून झाली. साधारण 10 मिनटं मध्यम गॅसवर उकडत ठेवली, जशी आपण मोदक ठेवतो तसं. झाली उकडून. बघा, इकडे आपलं तेल तापलंय. आता आपण ही वडी तळून घेऊ. ते पण जरा हलक्या हातानेच तळायची, कारण त्यातलं सारण थोडं बाहेर येऊ नये म्हणून. गॅस बारीक ठेवलाय मी. त्याला तळायला वेळ नाही लागत, कारण ती उकडलेली वडी असते ना. थोडीशी खालीवर केली की ती तळून होते, कारण नाही तर त्यातला मसाला पण करपतो म्हणायचं.
हे बघा आपली ही वडी तळून झाली. तळून झाली. जास्त वेळ नाही तळून द्यायची, कारण ती करपते पण आणि मसाला सगळा तेलात उतरतो. झाली की नाही छान वडी? कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा छान झाली वडी आपली. आतला मसाला बघा. हे बघा.